हा बारच म्हणायचा. आर पाटलांनी बार बंद केला ना, मग तुम्ही आता चालू का केला तो? उपासमार येऊ नये म्हणूनच ह्या कलाकारांच्या थिएटर मालकांनी जे लायसन्स केलेत. तुम्ही डान्स बार कसा काय केलाय? तुम्हाला डान्स बारचं लायसन दिलेलं आहे का सरकारनी? कलाकार जगणार कसे? कलाकार जगणार कसे? कलाकारांसाठी केलंय ना. जे परंपरा जे पूर्वीचे होतं थिएटर, त्या पद्धतीनं थिएटरच पाहिजे. सांस्कृतिक मंत्री, गृहमंत्री यांच्या दारात जाऊन ऑल महाराष्ट्रातले कलावंत आम्ही उपोषण करू. महाराष्ट्रभर पसरलेल्या 80हून अधिक कला केंद्रांमधून, संगीत बारींमधून लावणी ही महाराष्ट्राची लोककला आतापर्यंत जपली गेली आहे. मात्र आता या लावणीला डान्स बारचं स्वरूप येऊ लागलंय का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत लावणी सादर करताना नर्तकींबरोबरच वेगवेगळे वादक देखील या कला केंद्रांमध्ये सहभागी असायचे. मात्र आता या वादकांची जागा डीजेनी घेतलेली आहे. यामुळं दोन महत्वाचे परिणाम होत आहेत. एक तर पखवाज असेल, हार्मोनियम असेल, ही वाद्य वाजवणाऱ्या वादकांवरती उपासमारीची वेळ आली आणि दुसरी म्हणजे या लावणीचं स्वरूप बदलतंय आणि डीजेमुळं एका डान्स बार सारखी परिस्थिती या सांस्कृतिक कला केंद्र म्हणवणाऱ्या कला केंद्रांवरती निर्माण होतीये. आणि याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातले हे कला केंद्रांचे जे चालक आहेत, लोककलावंत आहेत, त्यांच्यासोबत हे या ठिकाणी एकत्र आलेत. सुरेखा पुणेकर यांच्यापासून सुरुवात करूयात. नक्की काय बदल या नव्या लावणीच्या फॉर्मॅटमुळे तुम्हाला पाहायला मिळालाय? ज्या पद्धतीने यमुनाबाई वाईकर, बऱ्याचशा कलावंतांनी हे थिएटर, आज 81 थिएटर आहे आणि या थिएटरमध्ये ढोलकी, तबला, पेटी वाद्य असायचं. आणि आता लावणी ही अप्सरा होती, तिला शर्पणखाचं म्हणजे हे दिलेले झाली. आता शर्पणखा, अप्सराची शर्पणखा झाली. तर हे वाद्य नसल्यानंतर त्या संगीत बारीला किंवा त्या थिएटरला काय मान आहे का? मग तुम्ही म्हणा ना, सरळ आमचं थिएटर म्हणजे डान्स बार आहे. आर पाटलांनी डान्स बार बंद करून किती वर्ष झाले आणि आता लावणीच्या क्षेत्रामध्ये, थिएटरांमध्ये डान्स बार सुरू झालेला आहे. हा केव्हा बंद होणार? 2 महिन्यापूर्वी आम्ही जामखेडला आमची सगळे पदाधिकारी आम्ही सगळे गेलो होतो. तिथे महेश पाटील म्हणून PI आहे, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की दिवाळी झाल्यानंतर, आता पार्ट्या सगळ्या सुट्टीला चाललेल्या आहेत, दिवाळी झाल्यानंतर तुमचे कलावंत प्रत्येक थिएटरला ऑल महाराष्ट्रामध्ये मी घ्यायला लावतो. आणि अजूनही आमच्या सगळ्या कलावंतावरती उपासमारची वेळ आहे. ही शासनाने सुद्धा याची दखल घेतली नाही. आता शासनाने सुद्धा मंत्रिमंडळ बसतंय, यांनी आमच्या कलावंतांची दखल घेतली नाही. तर आम्ही सांस्कृतिक मंत्री आणि गृहमंत्री यांच्या दारात जाऊन ऑल महाराष्ट्रातले कलावंत आम्ही उपोषण करू. आज सगळ्या थिएटर मालकांना माझं सांगणं आहे की जे कलावंत चुकतात ना, त्यांना घेऊच नका. जे कलावंत चांगले आहेत त्यांना तुम्ही कामाला रुजू करा ना. तुम्ही डान्स बार कसा काय केलाय? तुम्हाला डान्स बारचं लायसन दिलेलं आहे का सरकारनी, का वाद्याचं लायसन दिलेलं आहे? हे मला उत्तर पाहिजे. एक कला केंद्र असेल तर त्यावरती किती लोक अवलंबून असतात? म्हणजे नर्तकी आणि त्यांच्यासोबत वादक वेगवेगळे, साधारणपणे किती संख्या असते? म्हणजे प्रत्येक वेगवेगळं असेल, पण साधारणपणे मी विचारतो. एका थिएटरमध्ये किमान 200 ते 250 पर्यंत लोक असतात सगळे. म्हणजे नृत्य करणारे कलाकार, महिला असतील, ढोलकी वादक, तबला वादक असेल, गायिका असेल, त्याच्यावर आणखीन परत सोंगाडे एक असतो, त्यानंतर आपल्याला जेवण करणारी एक मावशी पण असते. अशा माध्यमातून 250 त्या प्रत्येक थिएटरमध्ये 200 ते 250 कलाकार त्या क्षेत्रामध्ये असतात. आणि खरी म्हणजे कला ही ढोलकी, तबला, घुंगरू हे वाजलं पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाची धोरणच आहे की लोककला ही जपली पाहिजे, महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. आणि त्या धर्तीवरच त्यांना लायसन दिलं असं की ह्या कलाकारांची उपासमार येता कामा नाही. आणि उपासमार येऊ नये म्हणूनच ह्या कलाकारांच्या थिएटर मालकांनी जे लायसन्स केलेत. पूर्वी कसं यमुना वाईकर म्हणा, कैलासवासी ज्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या होत्या, त्यांनी लावणी जपली. कला क्षेत्रात त्या कला केंद्रातूनच मोठ्या झालेल्या आहेत. रोशनबाई सातारकरांनी ही लावणी महाराष्ट्रामध्ये 7 समुद्र नेली. अशा पद्धतीच्या लावणीच्या मोठमोठ्या दिग्गज कलाकारांची लावणी सांभाळली पाहिजे, महाराष्ट्राची संस्कृती जपली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर आमचं एवढंच म्हणणं की थिएटर मालक काय आमचे विरोधक नाहीत, पण त्यांनी जी पद्धत सुरू केली की ह्या कलाकारांच्या उपासमारीवर कशामुळे झालंय? हे कशामुळे झालं की बाबा कलाकारांना त्यांना पैसा हा अमाप मिळायला लागलाय थिएटर मालकांना.
आणि मग त्या कलाकारांना ठेवून कशाला करायचं? त्याच्याकडं एखादा दुसरा कलाकार समजा व्यसनी असेल, एखादा कलाकार असं होत असेल ना की जर परंपरागत पद्धतीनं जर कला केंद्र चालवायचं झालं तर तबला वादक झाला, पेटी वादक झाला, ढोलकी वादक झाला, हार्मोनियम वादक झाला, या सगळ्यांना त्या ठिकाणी काम देणं, त्यांचे पगार देणं, हे सगळं करावं लागत असेल. आणि याच्या उलट डीजे एकदा लावला की काही खर्च येण्याचं कारण. बरोबर, एकदम हीच पद्धत आहे की कलाकारांना पैसे द्यायला लागतात, द्यायला लागू नाही. एकदा साऊंड सिस्टीम डीजे लावला की पैसे द्यायला लागत नाहीत कलाकार. त्याचा फायदा तो थिएटर मार्गाला होतो. आणि हे पैसे आमचे काय आम्हाला देतात म्हणजे काय, त्यांनी काय स्वतःच्या पद्धतीचे पैसे देत नाहीत. आमच्याकडे जे येणारा प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गाची काही किंमत ठरली असते की बाबा एका बैठकीच्या 3,000 रुपये. याला लावणी म्हणता येईल का? मग हे डीजे लावल्यानंतर काय नक्की त्या ठिकाणी फरक काय पडतो? बार होतो त्याचा डान्स बार होतं. आणि जे घोंगरू नाचून जे मुलगी नाचल ते लावणी झाले. राजे महाराजांची ही लावणी पद्धत आहे, पण ही लावणी पद्धत गेलीच आता. नऊवारी साडी गेले, घुंगरू गेले, ढोलके गेले, चाळ सगळंच गेलं. आता फक्त ड्रेस आल्यात आणि 6 वारी कुठं तरी साडी झाली. मग हा बारच म्हणायचा. मग RR पाटलांनी बार बंद केला ना, मग तुम्ही आता चालू का केला? तो जे परंपरा जे पूर्वी जे होतं थिएटर त्या पद्धतीनंच थिएटरच पाहिजे. नऊवारी साडी पायात, घुंगरू पायात, ढोलकी पायात, टाळ पायात, तुंतून हे सगळंच पाहिजे. हे कायच नाही आता. कलाकार जगणार कसे? कलाकार जगणार कसे? कलाकारांसाठी केलंय ना, मग त्या कलाकारांचा विचार करा, एवढाच आमचा मुद्दा आहे. मेघराज राजे भोसले आपल्यासोबत आहेत. खरं तर काळाच्या बरोबर जे काही बदल स्वीकारावे लागतात तर ते अपरिहार्य असतात. आता नवीन पिढीच्या आवड निवड या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहे असं वाटतं की आणखी काय आहे की हे जसं यांनी सांगितलं की खूप सुलभीकरण आहे की एक डीजे लावला की पैसा वाचतोय, काय नक्की का नवीन पिढीची आवड पण बदलली? नाही, निश्चितच अशा प्रकारचं नाहीये. नवोदितांना तात्पुरतं वाटतं ते, परंतु आता डीजेचं जे प्रमाण वाढतंय म्हणजे लाईव्ह शो मध्ये असेल किंवा अशा कला केंद्रामध्ये होणं हे अतिशय तात्पुरतं आहे. हे कायमस्वरूपी टिकणार नाही. हजारो वर्षाची परंपरा असलेले आपले वाद्य किंवा त्यावर नृत्य करणाऱ्या नर्तिका ही महाराष्ट्राची संस्कृती होती. हे डीजे चालू करणं म्हणजे फक्त थिएटर ओनर्सला इझिली कॉस्टिंग कमी करून आपला प्रॉफिट वाढवणे ह्यासाठी चालू आहे. परंतु पिढ्याना पिढ्या जे कलाकार, आता हे कलाकार पाहिले तर 3-4 पिढ्या या क्षेत्रात काम करतायत. त्यांचा पारंपरिक हा व्यवसाय आहे की वाद्य वाजवणे. ते अशा हजारो कलावंत आहेत. मी आता जर लिस्ट काढली तुम्ही सर्व थिएटरची 15,000 ते 20,000 कलावंत आहेत. त्यात बहुसंख्य वादक आहेत. यातून काय झालं, फक्त नृत्यांगनांना पैसे मिळतील, परंतु या वादकांचं काय? परंतु थिएटर ओनर्समध्ये सुद्धा पिढी बदलली आहे. पूर्वी थिएटर मालक आणि ह्या कलाकारांच्या संघटना यात समन्वय साधायचा. त्यांनाही कलेविषयी आवड होती. थिएटर मालक सुद्धा कलेतलेच होते. परंतु आता त्यांची जी नवीन पिढी आली त्यांना इझी पाहिजे, इझी सर्व करायचं आहे, कमी खर्चात करायचं आणि जास्त प्रॉफिट कमवायचं आहे. परंतु यातून शासनाचं धोरण पूर्ण चुकीचं होतं किंवा त्याचा गैरवापर होतो असं वाटतं. स्थानिक लोकांना पकडून म्हणजे पोलीस स्टेशन असेल किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना पकडून हे केलं जातं. अशा प्रकारचे जे थिएटर्स आहेत त्यांचं लायसन कॅन्सल झालं पाहिजे आणि महाराष्ट्राची पारंपरिक ज्याप्रमाणे डान्स बारवर बंदी म्हणता आणि दुसरीकडे आपल्या पारंपरिक कला केंद्रामध्ये डान्स बार चालू करता, ही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. नाही, लायसन दिलेत कशाचे? डान्स बारचे दिलेले आहेत का? संगीत बारी, ढोलकी, तुंतुन सुद्धा असायचं, ते तर बंद झालं. पेटी आणि तबला आणि गायिका हे असतात. बैठकीला सुद्धा, स्टेजला सुद्धा. आता स्टेज सुद्धा कुणी करत नाही, फक्त बैठकी एके बैठकी म्हणजे बार एके बार चालू आहे. हे बंद व्हायला पाहिजे, एवढीच इच्छा आहे. आता हे जामखेडून आलेत, सगळ्या महाराष्ट्रातले हे कलावंत आहे. जामखेडू काय परिस्थिती आहे बोला? सर्वात जास्त जामखेडला थिएटर आहेत. 9 ते 10 थिएटर जामखेडला आहेत. तिथं बी हीच परिस्थिती. मग तुम्ही जेव्हा सांगता पोलिसांना किंवा थिएटर मालकांना त्याच्या आधी तर काय सांगतात? ते काय नाही, ते सांगतात आम्ही तुम्हाला कामावर रुजू करू, बैठकीगणीच पैसे काढू. पण काही जणांना मिळले जातात, काही जणांना भेटत नाहीत आणि भरपूर दबाव आहे. दबाव काय आहे ते घडाघडा बोल. धडाधडा दबाव म्हणजे दम देणं. आम्ही समाजावर काय राजकारण केलं जातं. जे कोल्हाटी समाजाची जी काय 4-2 कलाकार आहेत ते आमचेच आहेत. तुम्ही बाकीचे कलाकार संघटनेवर जायचं नाही अशी म्हणजे अशा. हो. ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास तुम्ही आणत असाल त्या ठिकाणच्या. म्हणजे आता तुम्ही संपूर्ण वेगवेगळ्या गावांमधून आले, मग काय नक्की मग तुम्हाला पोलिसांकडून प्रतिसाद मिळतो किंवा मिळत नाही? गेल्या टायमाला आम्ही आमचे पूर्ण टीम
जामखेड या ठिकाणी गेलतो. त्याच्यानंतर नगरमध्ये पण जाऊन आलो. SP ला भेटलो आम्ही, कलेक्टरला जाऊन भेटलो. ते फक्त आमचं कागदपत्र घेतलं, ते जामखेडला नेऊन दिलं, पण त्याचा मुद्दा कुठलाही उचललेला नाही. ज्या वेळेला जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गेलो त्यावेळेला त्यांनी आम्ही लेखी पत्र दिलं होतं की 2 महिन्याच्या कालावधी हे संपूर्ण आम्ही बंद करून तुमचे कलावंत मंडळी जे आहे हे ढोलकी पेटी तबला कोणाकडे नाही, त्याकरता आम्हाला 2-3 महिन्याची आम्हाला अवधी द्या. दिवाळीच्या परेडमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या थिएटरमध्ये पार्ट्या संगीत पार्ट्या येत असतात, पण आता तो विशेष न करता त्यांनी तो डान्सच बार आजपर्यंत चालूच केला आहे. DJ हा प्रकार साऊंडवर सध्या आता चालूच आहे आणि महाराष्ट्रातले सगळे कलावंत उपासमारीची नक्कीच वेळ आलेली आहे. आणि त्यांचा एक मुद्दा राहिला कलाकारांच्यावर की बाबा ही पेतात, पण त्याच्यावर संघटना आहे, ते संघटना काहीतरी अंकुश लावून आपण तो मार्ग त्यातून काढू ना. पण DJ हा प्रकार नसावा. लावणी महाराष्ट्राची ही जोपासलीच पाहिजेत ना, का शासनाचेच नियम आहेत. आता डीजेचा आवाज होत असतो, तर आवाज जो आहे सगळ्यात महत्वाचं काय माहिती की आपण DJ आणि त्या साऊंड सिस्टम जे आपण म्हणले की मुळात आपण त्या थिएटर मालकाची परमिशनच नाही आहे. त्यांना लाईव्ह आपल्याला सादरीकरण करायचं आहे. आणि जे थिएटरचं लायसन आहे तर ते लावणीसाठीचं म्हणून दिलं आणि ते डीजे लावून जर कार्यक्रम करायचा असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे 9वारी साडी नेसून जे स्टेज आपल्याला 1 तास प्रत्येक पार्टी तिथं समजा आता 8 पार्टी आहेत 9 पार्टी एका थिएटरमध्ये, तर प्रत्येक पार्टीने 15 मिनिटं किमान स्टेज केलं पाहिजे. ते स्टेज दाखवतच नाही, कुठे स्टेज नाही आहे. आणि नुसतं बैठकीमध्ये आणि बैठकीचं लायसन ऑलरेडी नसतं देणार, मग ते बैठकी असं करू दे म्हणतो आपण त्यांना, पण ते लाईव्ह असायला पाहिजे. ढोलकी तबला पेटी गायका हे सगळं असायला पाहिजे ओरिजिनल. आणि त्याच्यामुळे काय होलं की कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ येते आणि प्रशासनाला त्यांनी हाताशी धरून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावर काही प्रेशर टाकायचं, कलाकारांच्यावरही प्रेशर टाकायचं. अशा पद्धतीने आता उदाहरणार्थ घ्या की आम्ही आता जामखेडला आम्ही सगळे गेलो, थिएटर मालकांना आमची अशी कॉमन मिटिंग लावली. मिटिंगमध्ये त्यांनी आम्ही सांगितलं की कारवाई झाली पाहिजे. शासनाच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर आदेश दिला होता की राज्यातल्या थिएटर मालकांच्यावर या ठिकाणी DJ बंद करून त्यांचे लायसन्स तपासून करून त्या ठिकाणी लायसन्स देण्यात यावे. त्याप्रमाणे कलेक्टरने त्याला हे दिलं, चौकशी झाली. त्या ठिकाणी तहसीलदार गेले, प्रांत गेले, थिएटर बंद पडणार होते. मग हे सगळे थिएटर मालक एकत्र गेले आणि सगळे जाऊन कलेक्टरना सांगितलं की बाबा आमच्या कलाकारांच्या नृत्यांगनाच्या पोटावर. नृत्यांगनाचा काही संबंध नाही. नृत्यांगना काय लाईव्ह पण वाजवणार आहे आणि DJ पण आहे. आम्ही म्हणतो लाईव्हवर वाजवू ना, लाईव्हवर डान्स करतो, नृत्यांगना करतो, ते आमच्या कलाकार आहेत. पण तसं न करता त्या ठिकाणी त्या प्रशासनाचा अधिकार धरून आमच्याकडनं 2 वेळा महिन्याची मुदत घेतली. महेश पाटील तिथले PI आहेत, अत्यंत म्हणजे काय बोलण्याच्या भाषेत सांगणं येते. महेश पाटलांनी असं करायला नको पाहिजे की ह्या कलाकारांची बाजू घेतली. ते म्हणते की तुमच्या कलाकारांना काम देऊन हा विषय नाही महत्वाचा. इथं पहिल्यांदा तो DJ बंद झाला पाहिजे आणि काम तर त्यांना द्यावंच लागेल. थिएटरनं ते कलाकार त्यानं शोधायचे आहेत, PT मास्तर वस्तात गायिका त्यानं शोधायचे आहेत. तिथं पार्टी मालकी नसते, तिची जबाबदारी असते. पार्टी मालकीने त्यांनी 7 लाख 8 लाख 10 लाखपर्यंतची उचल दिली असते, ती कशासाठी दिली असते? ती सगळ्या सण चालण्यासाठी. तो जर सणच त्या थिएटर मालकाने आणला नाही, ठेवला नाही, तर तुम्ही DJ वाजवा कुठं संबंध होतोय? त्याची जबाबदारी अर्थातच जे कोणी महाराष्ट्राचे नवीन सांस्कृतिक मंत्री होऊ घातले तर त्यांची. निश्चितच आम्ही सांस्कृतिक मंत्री डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना भेटणारच आहोत. त्या अगोदर आज आम्ही पुणे जिल्हाधिकारी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देतोय, ग्रामीण पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देतोय. निश्चितच सांस्कृतिक मंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी याच्यावर गांभीर्याने लक्ष घेतलं नाही तर हेच ढोलकी असेल, हे घुंगरू असेल किंवा ही पायपिटी घेऊन आम्ही मंत्रालयासमोर वादन करू, असं आम्ही सर्व कलाकारांचे उपोषण करणार आता मंत्रालयात. आता हे खूप झालं, आम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरतोय पण आमची दखल कुणी घ्यायला तयार नाही. तरी मंत्रालयाने आमची दखल घ्यावी, सांस्कृतिक मंत्र्यांनी घ्यावी, अर्थमंत्र्यांनी घ्यावी, गृहमंत्र्यांनी घ्यावी आणि ऑल महाराष्ट्रातले कलावंत तिथं येतील, याची दखल घ्या म्हणावं. नाही, काळाबरोबर अनेक बदल होत असतात, ते बदल अपरिहार्य देखील असतात. मात्र काळाच्या कसोटीवरती ज्या परंपरा टिकून राहतात त्या परंपराच आपल्या इतिहास बनून जातात. लावणी ही आपली अशीच परंपरा आहे जी काळाच्या कसोटीवरती आतापर्यंत टिकलेली आहे. मात्र आता या डीजेमुळं या परंपरेलाच धोका निर्माण झाला आहे आणि पर्यायाने हे जे काही लोककलावंत या परंपरेशी जोडले गेलेले आहेत त्यांना देखील हा धोका जाणवतो आहे. जबाबदारी आहे ती अर्थातच ही संस्कृती जपण्यासाठी नवीन जे कोणी सांस्कृतिक मंत्री होऊ घातलेत त्यांनी यामध्ये संवेदनशीलपणे निर्णय घेण्याची. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.